Hello students, you are most welcome in this homework activity worksheet number 6. This worksheet is taken from the text The Boy Who Broke the Bank. In that story, there is language study section, and in this section is very important to get more information about the tense. Okay, tense means काळ. बघा या ठिकाणी आपण काळ म्हणजे काय, काळाचे प्रकार किती व कोणते बघणार आहोत. त्या अनुषंगाने वाक्यांची रचना सुद्धा या ठिकाणी करत आहोत. सो फ्रेंड्स, लिसन. टेन्स इज द फॉर्म ऑफ अ वर्ब विच शोज द टाइम ॲट विच अँड ॲक्शन टेक्स प्लेस. म्हणजे बघा या ठिकाणी काळ म्हणजे असं क्रियापद की जे क्रियापद ती क्रिया केव्हा घडली हे सांगतं. त्या क्रियापदावरून आपण त्या वाक्याचा काळ ओळखत असतो. तरीसुद्धा काळाचे मुख्य प्रकार आहेत 3. द फर्स्ट इज the past tense, second the present tense, and the third is future tense. Sentence is here. Past tense, she went. Went is the past form of go. Go means जाणे. The present tense, she goes, and the future tense, she will go. The construction shall or will, the helping verbs are used here to show the future action. Now see, verb forms show both tense. जे वाक्याचं जे क्रियापद आहे ते क्रियापद त्या ठिकाणी काळाचे प्रकार आपल्याला दोन्ही सांगत असतो. मग बघूया कोणते ते. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर अँड ॲस्पेक्ट. त्याचे इतर जे घटक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखवले जातात. परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. द प्रोग्रेसिव्ह मीन्स कंटिन्युअस ॲस्पेक्ट इज फॉर्म्ड बाय युजिंग टू बी प्लस VING. And the sentence is here. They are going and they were going. Are is the helping verb of a to be, and ing form is added to the main verb go. Are going. And in the past continuous is also shown here. Were going. How can we make the perfect aspect? Is formed by using have plus V ed and en means past participle of the verb. Here we are going to perform some actions happened in perfect present or perfect past. They have gone. Next, they had gone. Have gone. Perfect present tense. Had gone. Perfect past tense. Now see, the present tense, it has 4 subtypes: simple present, present progressive, present perfect, and present perfect progressive means continuous. The examples are given respectively. So listen them. I go home, she goes home. Simple present tense. कारण या ठिकाणी क्रियापदाचं रूप त्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि ते सरळ सरळ क्रियापदाचं पहिलं रूप वापरून वाक्याचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे. आय एम गोईंग, दे आर गोईंग. कन्स्ट्रक्शन वापरले आहेत ॲम गोईंग आणि आर गोईंग म्हणजे टू बीचं रूप आणि क्रियापदाला ING प्रत्यय. त्याच्यानंतर आहे प्रेझेंट परफेक्ट. ही हॅज गॉन, दे हॅव गॉन. हॅज गॉन किंवा हॅव गॉन ही रचना वापरून या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनलेला आहे. म्हणजे टू हॅवचं वर्तमान काळातलं रूप आणि मूळ क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच गो, वेंट, गॉन, GONE गॉन असं तिसरं रूप वापरण्यात आलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ही हॅज बीन गोईंग आणि त्याची रचना आहे टू हॅवचं रूप, बीन तिसरं रूप घ्यायचं आपल्याला असतं परफेक्ट टेन्स असल्यामुळं, आणि क्रियापदाला ING. प्रोग्रेसिव्ह करण्यासाठी कंटिन्यू करण्यासाठी क्रियापदास ING. पूर्ण करण्यासाठी पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब बी, वॉज, वेअर आणि बीन. यापैकी बीन हे तिसरं रूप आपण वापरलेलं आहे. ही हॅज बीन गोईंग किंवा दे हॅव बीन गोईंग. दीज सेंटेन्सेस क्लिअरली शो दॅट देअर इज present perfect progressive tense. Okay, next tense is, listen, the past tense. It
has four subtypes. They are simple past, past progressive, past perfect, and past perfect progressive means continuous, perfect imperfect. Examples are here. Now observe them clearly. She went, they went. Second form of the verb. Go, went. Went is the past. Past form is used here. नेक्स्ट आय वॉज गोईंग वी वेअर गोईंग. प्रोग्रेसिव्ह होण्यासाठी क्रियापदास आय एन जी आणि पास्ट होण्यासाठी टू बीचं भूतकाळातील रूप वॉच आणि वेअर ॲज पर द सब्जेक्ट. नेक्स्ट पास्ट परफेक्ट टेन्स. वी हॅड गॉन, ही हॅड गॉन. बघा या ठिकाणी सुद्धा क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आहे, कारण परफेक्ट होण्यासाठी तिसरं रूप आलं पाहिजे आणि पास्ट दाखवण्यासाठी टू हॅवचं भूतकाळातील रूप हॅड या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. वी हॅड गॉन, ही हॅड गॉन. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघ या ठिकाणी सेंटेन्स दिले आहेत. आय हॅड बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग. प्रोग्रेसिव्हसाठी कोणती रचना? क्रियापदास आय एन जी. परफेक्ट पूर्ण होण्यासाठी तिसरं रूप. कोणते तिसरं रूप? बीन. कोणत्या क्रियापदाचं? एम, इज, आर किंवा बी हे वर्तमान काळात आहेत. वॉज, वेअर भूतकाळात आहेत आणि बीन हे तिसरं रूप आहे. आणि बीइंग, बीई आय एन जी, बीइंग ही क्रियापदाचं चौथं रूप असतं. आणि भूतकाळ दाखवण्यासाठी या ठिकाणी हॅवचा भूतकाळ हॅड वापरून पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स बनवण्यात आलेला आहे. आय हॅड बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग. मित्रांनो तुम्ही सुद्धा वेगवेगळी क्रियापदं घेऊन नवनवीन वाक्य तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी या रचनेचा वापर करा. नेक्स्ट द फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर, फ्युचर प्रोग्रेसिव्ह, फ्युचर परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह असे 4 प्रकार उपप्रकार या फ्युचर टेन्सचे तयार केलेले आहेत. रचना समजून घ्या. आय विल गो, यू विल गो. बघा सिंपल फ्युचरमध्ये क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं असतं आणि मूळ रूपाच्या अगोदर शेल किंवा विल यापैकी एक टू बीचं रूप घ्यायचं असतं. देन फ्युचर प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस. वी विल बी गोईंग, सी विल बी गोईंग. तुमच्या लक्षात येईल क्रियापदास आय एन जी प्रत्यय लावला आहेत कारण तो प्रोग्रेसिव्ह आहे, कंटिन्युअस आहे. त्याच्यानंतर शेल बी किंवा विल बी हे फ्युचरमधलं टू बीचं रूप वापरून ॲक्शन पूर्ण केलेली आहे. फ्युचर परफेक्ट, ही विल हॅव गॉन. परफेक्टसाठी तिसरं रूप गॉन, गो, वेंट, गॉन, गोईंग, गॉन तिसरं रूप. त्याच्यानंतर परफेक्ट होण्यासाठी गॉन तिसरं रूप आणि फ्युचरसाठी विल हॅव हे सहाय्यकारी रूप वापरलेलं आहे. तसंच पुढे आहे फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. आय विल हॅव बीन गोईंग वाक्य दुसरं, दे विल हॅव बीन गोईंग. प्रोग्रेसिव्हसाठी क्रियापदास आय एन जी, परफेक्टसाठी बीन तिसरं रूप आणि फ्युचरसाठी विल हॅव किंवा शेल हॅवपैकी वापरून या वाक्यांची रचना पूर्ण केलेली आहे. मित्रांनो अशीच रचनेचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण आपल्या दैनंदिन जीवनामधील व्यवहारामधील या रचनेत बसून आपला सेंटेन्स कलेक्शन आपण वाढवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. बघा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट यांचा काय बॉन्ड त्या ठिकाणी ठरला असतो, सब्जेक्टचा आणि क्रियापदाचा काय संबंध असतो हे आपण या दुसऱ्या सब ॲक्टिव्हिटीमध्ये बघत आहोत. लिसन. द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब इज टू बी युज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाचं योग्य रूप इज टू बी यूज वापरतात अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. कर्त्याच्या अनुषंगाने क्रियापद त्या ठिकाणी बदलत असतं. इन द सिंपल प्रेझेंट टेन्स यस ऑर यस विल बी ॲडेड टू द वर्ब. जर एखादं वाक्य साध्या वर्तमानकाळातलं असेल तर त्या क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय हा ॲड केला जातो, तर तो वाक्याच्या कर्त्यानुसार असतो. ओन्ली व्हेन आणि तेव्हाच द सब्जेक्ट इज ही, सी, इट. जर त्या वाक्याचा करता ही, सी, इट किंवा त्या अनुषंगाने असणारी नाउन्स असतील, सिंग्युलर एकवचनी असेल तरच त्या क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय वापरायचा असतो. अर्थात सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच फक्त ही रचना वापरायची आहे, इतर वेळेस नाही. नाव रीड द फॉलोइंग. आय, वी,
हे चुकून मी दिसतो आपल्याला, तो द वी घ्यायचा WE. आय, वी, यू, दे वॉन्ट अ पेन. या ठिकाणी आपण एक वाक्य तयार केलं आहे. आय वॉन्ट अ पेन, वी वॉन्ट अ पेन, यू वॉन्ट अ पेन, दे वॉन्ट अ पेन. मात्र या ठिकाणी यस किंवा यस प्रत्यय लागलेला नाही आहे, कारण त्या वाक्याचा सब्जेक्ट ही, सी, इट पैकी नाही आहे किंवा कोणत्याही व्यक्तीचं वस्तूचं नाव नाही आहे. बघा दुसऱ्या वाक्यामध्ये ही, सी वॉन्ट्स अ पेन, म्हणजे ही वॉन्ट्स अ पेन, सी वॉन्ट्स अ पेन. देअर इज अ व्हेरिएशन इन द सेंटेन्सेस. या दोन्ही वाक्यामध्ये थोडंसा बदल दिसतो आपल्याला. पहिल्या वाक्यामध्ये वॉन्ट हे प्लेन व्हर्ब आले, दुसऱ्या वाक्यामध्ये वॉन्ट्स त्याला यस किंवा यस प्रत्यय लावलेला आहे. का लागतो यस किंवा यस प्रत्यय? जर वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये असेल, त्याच वाक्याचा सब्जेक्ट तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर मूळ क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय लागतो. नेक्स्ट, ही ऑर सी गोज होम इन टाईम. ही गोज होम इन टाईम, सी गोज होम इन टाईम. इथं सुद्धा यस प्रत्यय जोडलेला आहे. सिमिलरली द फॉर्म ऑफ द वर्ब विल have to be used according to the subject. The present progressive, past progressive, present perfect, etc. Now read the following sentences. I am writing an essay. इथं फक्त काय केलं आपण? सब्जेक्ट बदलला आहे. वी आर रायटिंग an essay. He or she is writing an essay. I have written an essay. She has written an essay. I was writing an essay. We were writing an essay. In this way, you may prepare your own sentences. Just try to make them. You will get successful. Okay. Thank you. Thank you for watching this video.